कारण एज्युकेशन जर बघितलं तर तुम्हाला ऑल ओव्हर मिळेल. म्हणजे फक्त अमरावतीच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्र, आउट ऑफ कंट्री सुद्धा आमच्या ब्रँचेस आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही लोक या फील्डमध्ये आहोत आणि वैदिक मॅथ्समध्ये आमची मास्टरी आहे. आमचा स्वतःचा ओन प्रोग्राम आहे वैदिक मॅथ्स. त्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला कव्हर करत गेलो आहोत की सर्वात पहिले व्हॉट इज वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्स, वेदा मीन्स नॉलेज, असं नॉलेज की जे तुम्हाला तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी मदत करेल. आज आपण बघतो मॅथ्स शिवाय काहीच चालत नाही. तुम्हाला कुठल्या फील्डला जायचं असेल तरी ॲटलिस्ट बेसिक 10-12 पर्यंत मॅथ्स हवंच. त्याच्यानंतर तुम्ही स्किप करू शकता, पण मोस्ट ऑफ द चांगल्या फील्डमध्ये जायचं असेल मेडिकल सोडून तर तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी आहे. पण मग रुटीन मॅथ्स जे आहे ते आपण सर्वजण शिकतो, मग ते पुरेसं आहे का? जेव्हा आता 8, 9, 10, 6, 7 पासून हायर सुरू होतं तिथे मॅथ्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. पण जर जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात, जसा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की ऑलिम्पियाड्स, स्कॉलरशिप, नवोदय, ह्या ज्या एक्झाम्स होतात किंवा एंट्रन्स होतात, जसं आता 10-12ला मुलं एंट्रन्स देतात तर त्यामध्ये बरेचसे मुलं मागे पडतात मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये. का होतं असं? कारण की त्यांना ज्या वेनी त्यांनी पुढे जायला हवं तो वेच त्यांना माहिती नाहीये. जसं आता मुंबई पुण्यासारख्या ह्याच्यामध्ये ठिकाणी त्यांना कुठेच रुटीन मेथड यूज करून काही करायला शिकवत नाही. तर स्कूल करिक्युलम मध्येच वैदिक मॅथ्स ऍड केलं जातं. थोडंसं ऍडजस्ट करा बेटा, थोडं असं ऍडजस्ट करून घ्या. तर करिक्युलम मध्येच ऍड केलेलं असतं. करिक्युलम मध्ये ऍड केल्यामुळे काय होतं की ते स्कूल लेवलला शिकवलं जातं, यूज टू होऊन जातं मुलांचं. त्याच्यामुळे जेव्हा आपले मुलं सिम्पल वेनी कॅल्क्युलेशन्स करतात तेव्हा ते मुलं त्यांच्या वेदिकचा यूज करून, वेदिकच्या ट्रिकचा यूज करून त्यांचे पेपर सॉल्व्ह करतात. विदिन 1 मिनिट 5 सम सॉल्व्ह करायचे असतात. जर कुठल्या तरी कॉम्पिटिटिव्हला तुम्हाला जायचं आहे तर 1 मिनिटाला 5 सम्स जर सॉल्व्ह करायचे, 2/2, 3/3 जर मल्टिप्लिकेशन आले असतील तर मग हाऊ टू डू. पण त्याला सॉल्व्ह कसं करायचं? तर आपल्याकडे काहीतरी ट्रिक असतील तर आपण 30 सेकंडमध्ये सम सॉल्व्ह करू. म्हणजे 1 मिनिटाला ॲव्हरेजली जे 1 मिनिटाला 5 सम्स असतात, पण 10 सेकंडमध्ये असं करता करता नाही 5, आपण 4 सम सॉल्व्ह करू ना, जर आपल्याकडे काही ट्रिक असतील तर. पण जर आपण रुटीन वेनी गेलो तर 1 मिनिट 3/3 मल्टिप्लिकेशनलाच जे मुलं अबॅकस शिकलेले आहेत तर त्यांना थोडासा कमी वेळ लागेल, कारण की त्यांचा स्पीड थोडासा जास्ती असतो. हे बेनिफिट अबॅकसचं होतं मुलांना. पण मग आपल्याला जर कॉम्पिटिटिव्ह मध्ये टिकायचं आहे, कुठेतरी हायर लेवलला जायचंय, तर मग रुटीनचा उपयोग कॉम्पिटिटिव्हला करून चालणार नाही. हा स्कूल लेवलसाठी ठीक आहे.